कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण दाखवूनच राहिलेलो आहोत. आता आपल्याकडे काही मित्र आहेत कर्मचारी, त्यांची प्रतिक्रिया झाली आहे. सगळ्यात पहिले त्यांचा परिचय सांगा. श्यामकुमार दयाशा बालपांडे. काय समस्या आहे तुमच्या, कशासाठी आंदोलन आहे? टीटी परीक्षा रद्द झाली पाहिजे, जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आणि कोणता संच मान्यता रद्द झाली पाहिजे. पेन्शनरांना त्यांचे हप्ते म्हणजे फायदे लवकरात लवकर मिळाले पाहिजे, परंतु ते लवकर न मिळतात त्यांना 2 दिवसाच्या वेटिंगवर ठेवले जाते. गव्हर्नमेंटची फार मोठी चुकी आहे ही. जे रिटायरमेंट झाले त्यांना लगेच त्यांचे फायदे द्यायला पाहिजे, यासाठीच हे मिशन या ठिकाणी राबवण्यात. महत्वाचा प्रश्न आहे की सरकार म्हणते की आमच्याकडे पैसा नाही, आम्ही पेन्शन देऊ शकत नाही. लाडक्या बहिणीला पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे आहेत, म्हणजे हा वोट चोरीचा प्रकार नाही का? प्रत्यक्षपणे वोट चोरीचा हा प्रकार आहे. लाडका बहिणीला पैसा दिला तर चुनावी स्टंट आहे असं म्हटलं जाते. हो, तेच म्हणतो आम्ही. चुनावात खुलेआम पैसे देण्यापेक्षा या पद्धतीने पैसा देणं सुरू आहे. सरकार म्हणते की जुनी पेन्शन तर आम्ही बंद केली आहे, नवीन पेन्शन बंद करू, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नवीन पेन्शन किंवा जुनी पेन्शन हे दोन्ही प्रकारची हित आणि पतचा प्रकार आहे. जुनी पेन्शन यांनी लागू करायला पाहिजे. आधीच्या सरकारने सांगितलं होतं की सरकार किंवा आपली आर्थिक परिस्थिती जर बरोबर झाली तर आम्ही जुनी पेन्शन लागू करू. सरकार त्याच्यामधून तोडगे निर्माण करून काही ना काही पिल्लू काढून आमच्या या शिक्षक लोकांवर किंवा कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याच्या मागे लागलेली आहे. तर आपण आता प्रत्येक वेळी प्रत्येकाची आपण प्रतिक्रिया घेऊन राहिलेलो आहोत. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? शिक्षक एकता जिंदाबाद.